सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे मुंबईमधील कबूतरखाना। मुंबई जैन समाज आता महाराष्ट्रातील कबूतरखान्यावरील संघर्षाच्या मुद्द्यावर उघडपणे मैदानात उतरलाय। आज न्यायालयाच्या निर्णयानंतर जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली। आमच्या समितीने आमच्या बैठकीत आवाजहीन पक्षी कबूतराच्या बाजूने न्यायालयात ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केलाय। न्यायालयाने यापूर्वीच एक समिती स्थापन केली होती आणि आम्हाला वाटले होते की काहीतरी अंतरिम दिलासा मिळेल, परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही। तरीही आम्ही पूर्ण संयमाने फक्त कायदेशीर मार्गानेच ही लढाई लढू। गांधी यांनी पुढे सांगितले की आज आम्हाला दिलासा मिळाला नाही, पण लढाई इथे थांबणार नाही। आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याचा मार्ग आम्ही ठरवणार आहोत। म्हणजेच कबूतरखान्यांच्या मुद्द्यावर जैन समाजाचा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। काय सांगणार आज जे कबूतरखान्यावर जे निकाल आला आहे कोर्टाचा, त्यावर तुम्ही काय सांगणार? कोर्टाचा निकाल एक समिती नेमणार हे मागच्या हिअरिंगच्या वेळेलाच ठरलं होतं, तसे कोर्टानं समिती नेमण्याचा निर्णय जाहीर केला आहे। यामध्ये कोर्टातर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा समावेश असलेली एक समिती नेमली जाणार आहे। कोर्टाचं पुढील हिअरिंग 1 महिन्यानंतर आहे आणि आम्हाला आज काही या समितीसमोर अहवाल येईल, समिती त्यांचा अहवाल मांडेल आणि कोर्टाचा निर्णय येईल, तोपर्यंत काही अंतरिम रिलीफ मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु दुर्दैवानं तसा काही अंतरिम रिलीफ आम्हाला मिळाला नाही। मुंबई महानगरपालिकेनं खरं तर तशी 6 ते 8 या 2 तासामध्ये कबुतरांना दाना देण्याची तयारी दर्शवली होती आणि तसा निर्णय झाला असता तर आम्हालाही आनंद झाला असता, परंतु कोर्टाने त्यांना इन्स्टंट म्हणजे तत्काळ निर्णय घेण्यास थांबवलं आणि तुम्ही लोकांच्या हरकती मागून मग निर्णय घ्यावा असं सुचवलं। त्यामुळे आता या सगळ्या कोर्टाच्या आजच्या हिअरिंगमधल्या ऑब्झर्वेशन जे कोर्टानं मांडले की सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं आहे, त्या भूमिकेशी जैन समाजसुद्धा सहमत आहे। कोर्टाची ती भूमिका आम्हालाही मान्य आहे, परंतु त्याचबरोबर कबुतरांच्या जगण्याचा अधिकारसुद्धा सुरक्षित राहावा आणि कोर्टाच्या या आदेशाचा अवमान होऊ नये अशा पद्धतीनं आमची भूमिका त्या तज्ज्ञ समितीसमोर मांडण्यासाठी जैन समाजाची एक कॉम्प्रेहेन्सिव्ह समिती नेमली जाईल। त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश असेल, कायदेशीर तज्ज्ञांचा समावेश असेल आणि सिंगल समिती हा एकत्रितपणे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करेल, तज्ज्ञ समितीसमोर आपले विचार मांडेल, अहवाल मांडेल, संशोधन मांडेल आणि मग त्याचा जो निर्णय येईल आणि न्यायालयाचा जो अंतिम निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल, म्हणजे हायकोर्टाचा निर्णय समजा आमच्या अपेक्षेप्रमाणे नाही झाला तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयाला जाता येईल का या संदर्भात आमची समिती अभ्यास करेल आणि त्यातून जो कायदेशीर मार्ग आम्हाला अवेलेबल असेल त्या मार्गानेच आम्ही जाऊ। कोणत्याही परिस्थितीमध्ये न्यायालयाच्या निर्णयांचा अनादर होणार नाही, अवमानना होणार नाही याची समाज म्हणून खबरदारी घेण्याची सूचना आज सर्व बैठकीच्या माध्यमातून सर्वांना दिलेली आहे। ही समिती मुंबईमध्ये चातुर्मासासाठी असलेल्या वेगवेगळ्या आचार्यांशी चर्चा करून समाजाची अधिकृत भूमिका ठरवेल आणि तीच भूमिका जी जाहीर होईल तीच फक्त समाजाची भूमिका असेल। व्यक्तिगतरित्या कोणीही काही भूमिका मांडली तर ती समाजाची भूमिका असणार नाही। सर, आज जे आहे जैन समाजाची बैठक पण झाली आहे, काय काय चर्चा झाली त्याच्यामध्ये? त्या बैठकीमध्ये कोर्टामध्ये जे हिअरिंग झालं, जे ऑब्झर्वेशन्स चर्चेला आले, जे भूमिका BMCनं मांडली, राज्य सरकारनं मांडली, याचिकाकर्त्यांनी मांडली, त्या सगळ्याचा आम्ही आढावा घेतला आणि यातून काय आम्हाला पुढं पर्याय उपलब्ध आहेत याचा अभ्यास व्हावा आणि समाज म्हणून एकच भूमिका जावी म्हणून आम्ही एक समाजाची अंतर्गत समिती स्थापित करण्याचा निर्णय घेतला। आज मराठी एकीकरण समितीने जे आहे तिथे दादरला कबूतरखान्याला आंदोलन केलं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं, जेव्हा जैन समाजाने आंदोलन केलं तेव्हा त्यांना जे आहे पोलीस बलने जे आहे पकडला नाही, धरला नाही, पण आम्हाला कशा पोलीस बल दाखवतात, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मुळात कसं झालं, त्या दिवशी असं कुठलंही आंदोलन जैन समाजानं नियोजित केलेलं नव्हतं, कारण त्या दिवशी आंदोलन ठरलं होतं ते आम्ही स्थगित केलं होतं, कारण मुख्यमंत्र्यांच्यावरची बैठक अतिशय सकारात्मक झाली होती, त्यामुळं ते आंदोलन करू नये असं आम्ही जाहीर केलं होतं। त्यामुळे पोलीसही थोडेसे निर्धास्त होते की आता आंदोलन स्थगित झालेलं आहे तर काही गरज पडणार नाही, त्यामुळे बंदोबस्त खूप मर्यादित होता आणि अचानक समाजाच्या ज्यांना मेसेज मिळाला नाही, लोक फार मोठ्या प्रमाणावर जमा झाली आणि तो उद्रेक झाला तात्कालिक आणि त्यामुळे पोलीस बळ पुरेसं नसल्यामुळे कदाचित त्याला जसं आपल्याला किंवा ज्यांना अपेक्षित असेल अशी काही कारवाई व्हावी अशी कदाचित झाली नसेल, परंतु याबरोबरच जैन समाजामध्ये असं प्रसंग कधी घडलेले नाहीत। हे अपवादात्मक हजारो शेकडो वर्षातला एखादा प्रसंग आहे आणि या पाठीमागची भावना समजून घेणं गरजेचं आहे। मी त्या कृत्याचं समर्थन करत नाही, परंतु ते ताडपत्री तोडणं किंवा एखादा बांबू कापणं यामागं उद्देश काय होता तर कबुतरांना खायला देणं,
कुणाचा तरी जीव वाचवण्याचा उद्देश होता, कुणालाही हानी पोचवणं हा समाजाचा उद्देश नव्हता. तो तात्कालिक भावनाचा उद्रेक जरी असला तरी त्या पाठीमागची भावना कुणाचा तरी जीव वाचवण्याची होती. त्यामुळे कुणाचा नुकसान करावं ही भावना नसल्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टी जैन समाजाबद्दल अपवाद म्हणूनच समजाव्यात. ते समाजाची ही परंपरा नाही. आमच्या समाजामध्ये असं यापुढे घडणार नाही याच्यासाठी सुद्धा आम्ही समाजाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. कबूतरखान्याबद्दल जैन समाजाची पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका ही न्यायालयानं जी समिती नेमली आहे त्या समितीपुढं आम्ही कायदेशीर आणि शास्त्रोक्त अभ्यास याची पूर्ण मांडणी करायची आहे. आम्हाला तर बोलता येतं, कबुतराला बोलता येत नाही, तर त्या कबुतराची भूमिका सुद्धा मांडायचा आम्ही प्रयत्न करू आणि या तज्ज्ञ समितीचा जो अहवाल कोर्टामध्ये जाईल, कोर्टातनं जो निर्णय होईल त्या निर्णयाचं पालन करायचं ही जैन समाजाची भूमिका आहे.